सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. ऑफिसवाला लव भाग 197. मग आर्याला अर्जुन, आर्यन आणि अतुल तिघंही भरवत होते. पण आता ते अन्न बघितलं की तिला उलटी यायची आणि ती पळून जायची. आणि तिचे डोहाळे तर फारच कडक आहेत बाबा असं वाटायला लागलं. आणि आर्यन म्हणाला, मी काय म्हणतो डॅड, इंद्राला कॉल करायचा का, तो तिला खाऊ घालेल. आणि अर्जुन सर म्हणाले, टायगर त्याचं काम सोडून तो इथे येईल, पण त्याचा टाईमपास नको व्हायला. आणि आपण सगळे इथे असताना त्याला बोलवायची काय गरज. शेवटी ती आपली प्रिन्सेस आहे. ती आपल्याकडे 19 वर्ष राहिली आणि आत्ता कुठे 1 वर्ष झालं त्याच्याकडे गेली. मग तिच्याविषयी आपल्याला जास्त माहीत की त्याला. आणि माझी बेबी कशी खाते ते मलाच माहीत आहे. लहानपणी अशीच करायची, माझ्याशिवाय खात नव्हती. जेव्हा मी पहिला घास भरवायचो तेव्हा कुठे तिच्या दिवसाच्या जेवणाची सुरुवात व्हायची. आणि अर्जुन सरांना आता फार आत्मविश्वास होता की माझी मुलगी फक्त माझ्याच हातून खाते. आणि अतुल मला, ओ अर्जुन सर, तुमचं बरोबर असलं तरीसुद्धा तुमची बेबी आता कोणाची तरी जान आहे. नाही म्हणजे तुमचीही जान आहे ती, पण आता कोणाची तरी जाने मन आहे. आणि ते प्रेम तुमच्या फादरवाल्या प्रेमापेक्षा थोडं हटके आहे. आणि जर तो समोर असेल आणि तो स्वतःच्या हातानं खाऊ घालेल तर तुमच्या बेबीचे उलटे होणार नाहीत. आणि अर्जुन सर म्हणाले, अतुल तू सतत मला असं का बोलतो रे, तुला काय म्हणायचं आहे, माझ्या मुलीची काळजी मला नाही का. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर माझं बोलणं समजून घ्या. अहो तुमची मुलगी तुमचं प्रेम समजून घेईल, तुमची काळजीही समजून घेईल, पण तिच्या पोटातलं जे बेबी आहे ना ते कोणाचं आहे, ते मिस्टर जाधवांचं आहे. आर्या देसाईंची मुलगी आहे, पण ते बेबी इंद्रा जाधवचं आहे आणि ते इंद्रा जाधवचंच ऐकणार. आर्या तुमची मुलगी आहे म्हणून तुमच्या हातून खाईल, पण ते जेवण खायचं की नाही हे कोण ठरवणार, तर जाधवांचं बेबी. आणि हे ऐकलं आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू सुद्धा त्याच्यासारखं बोलायला लागलास. तो डफरसुद्धा मला असंच म्हणाला होता. आमच्या इकडे अख्खी जाधव वस्ती आहे आणि तुम्ही काय तुमच्या एकट्या जावयाचं कौतुक घेऊन बसलात. अतुल हसला आणि म्हणाला, कोण. अर्जुन म्हणाला, तोच रे, कोल्हापूरचा राहुल्या. तसं आर्यन हसला आणि अतुलही हसला. आणि आर्यन म्हणाला, डॅड यू आर टोटली चेंज. जेव्हापासून कोल्हापूरवरून आलात ना तेव्हापासून तुमची भाषा चेंज झाली आहे. आणि अर्जुन म्हणाला, नो नेवर, मी कधीच चेंज होणार नाही. मी तर त्याच्या टोनिंगमध्ये सांगितलं जेणेकरून तुम्हाला कळावं की तो कसा बोलला. आणि ही प्रिन्सेस कधी येणार, तोपर्यंत तनूला विचारून घेतो तिला कसं भरवू. त्यानं तन्वीला फोन केला, पण आता तिकडं देसाईंच्या वंशजानं ओरडून धिंगाणा घातला होता. खूप रडत होता. आणि मुलगी मात्र शांत पडली होती आणि हा मात्र ओरडून घसा साफ करत होता. आणि तन्वी आणि रिया तसेच हॉस्पिटलमधले कर्मचारी त्याला शांत करून दमले. आणि स्वीटी त्याचं रडणं ऐकून रडकुंडीला आली आणि म्हणाली, आत्तू अगं काय हे, तो का रडतो इतका. आणि रिया त्याला शांत करून म्हणाली, स्वीटी तू टेन्शन घेऊ नको, हे असं होतं. पण आता स्वीटी नवीनच आई झाली होती आणि पहिल्यांदाच त्या बेबी इतकं रडायला लागलं आणि तिलाही रडायला यायचं. तन्वी म्हणाली, स्वीटी तू रडू नको, नाहीतर तुझे स्टिचेस दुखतील. आणि तन्वी रियाला म्हणाली, रिया त्याला माझ्याकडे द्या. आणि तन्वीनं त्या बेबी बॉयला हातात घेतलं आणि काही केल्या तो राहत नव्हता. खूप म्हणजे खूप रडत होता आणि हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं. तरीही अशा अवस्थेत रियानं फोन घेतला आणि अर्जुनच्या कानावर बेबीचा आवाज आला. आणि अर्जुन म्हणाला, काय झालं रिया, कोण रडतंय. आणि रिया म्हणाली, दादा बेबी रडतंय. अर्जुन म्हणाला, अगं हो, पण कोण, मुलगा रडतोय की मुलगी. आणि रिया म्हणाली, अरे मुलगा रडतोय, ती तर झोपली आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू आहे ना तिथं, तिला म्हणावं शांत कर ना, अगं किती रडतोय तो. आणि झालं, आता हे रडतंय म्हणून ती मुलगीसुद्धा उठली आणि रडायला लागली. आणि दोन्ही बाळांचा दोन्हीकडून गोंधळ उठला. आणि ते सगळं अर्जुन सरांनी ऐकलं आणि रियानं गडबडीत फोन ठेवून दिला. आणि त्या दोन्हीही
दोघीही बेबींना घेऊन समजवायला लागल्या. आता अर्जुन सरांशी कोणच बोलत नव्हतं. त्यानं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, ओ माय गॉड, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि आर्यन म्हणाला, काय झालं डॅड, एनिथिंग सिरियस? आणि अर्जुन सर म्हणाले, सिरियस नाही टायगर, क्रिटिकल आहे. अरे आता मुलगा रडतोय. आणि त्याला समजवता समजवता दोघीच्या नाकी 9 आले होते, पण आता मुलगीही रडायला लागली. आणि आता जेव्हा असे एक साथ दोन्ही रडतात ना, तेव्हा फार विचित्र आवाज येतो. आणि आता कसं करायचं? मला तर आतापासूनच टेन्शन आलं आहे. आणि आर्यननं सुद्धा डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ओ नो डॅड, खरंच आता काय करायचं? आणि अतुल म्हणाला, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? मुलं तर लेडीज सांभाळतात, आपल्याला काय तेव्हा. सकाळी आणि संध्याकाळी फक्त त्यांना फेस करायचं, दिवसभर तर आपण ऑफिसमध्ये. आणि अर्जुन म्हणाला, नाही अतुल, यावरूनच या लेडीज किती घरी काम करतात हे कळतं. सोपं नसतं रे छोट्या बेबींना मोठं करणं. टायगर कसा मोठा झाला, प्रिन्सेस कशी मोठी झाली हे तर मला कळलंच नाही. पण तनूला मात्र चांगलंच आठवत असणार एक ना एक दिवस, कारण दोन्ही मुलं तिनं मोठी केली. आणि आत्ताही स्वीटीच्या पोटात 2 बेबी होते, म्हणून आपण सगळे कितीही खुश होतो. ते बेबी तिच्या पोटात होते, आपण तिला खाऊ घालायचो आणि तिचे लाड करायचो. पण सगळं तिचं कौतुक केलं. आता इथपर्यंत ठीक होतं, किती छान वाटायचं. पण जसे ते बेबी बाहेर आले तसं आता काही खरं नाही. आणि इतक्यात आर्या तिकडून आली आणि हसली आणि म्हणाली, डॅड, मग माझं बेबी बाहेर येईल तेव्हा तेव्हा तुम्ही काय कराल? आणि ज्या अर्थी बेबी इतका रडतोय त्या अर्थी तो सुद्धा वारसा हक्काने खूप रागीट असणार डॅड, तुमच्यासारखा. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड, मी तर त्या गोष्टीचा विचारही केला नव्हता. आणि आता आर्यनला जास्त टेन्शन आलं, कारण ते दोन्ही बेबी आता त्याच्या बेडरूममध्ये असणार होते. आणि आर्यन म्हणाला, डॅड, बेबी झोपल्यावर किती क्यूट दिसतात आणि रडायला लागले की किती डोकेदुखी होते. मला तर आतापासून खूप भीती वाटते. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, तुम्ही काय सुरू केलं आहे? टायगर घाबरला तुमचा. असे निगेटिव्ह बोलू नका. आणि हे थोडेफार दिवस काढावे लागतात प्रत्येकाला. असं थोडीच असतं की मूल आईच्या पोटातून डायरेक्ट 5-6 वर्षाचं होऊन तुमच्या मांडीवर येणार आणि मग तुमच्याशी खेळणार. आता ते तुमच्याशी भविष्यात आणखीन 3-4 वर्षानंतर किती छान खेळतील. तुम्ही त्यांच्याशिवाय झोपणारही नाही. ते तुमच्याकडे हट्ट करतील, दादाजी दादाजी म्हणून तुम्हाला मागे पळवतील. आणि ते सगळं खूप क्यूट असतं. मला आत्ता पिहूचा मुलगा तसाच त्रास देतो, स्वीटवाला त्रास. आणि मला ते सगळं खूप आवडतं. आता तो मुलीचा मुलगा आहे म्हणून माझ्याकडे नसतो, कधीतरी येतो आणि आम्हा दोघांचं जमतं. पण आता हे तुमच्याच घरचे बेबी आहे, तर तुम्हाला सगळं त्यांना पहिल्या दिवसापासून पाहावं लागणार आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, डफर, मी एकटा का बघू? तू सुद्धा यायचं बघायला. तू तिकडे राहायला ये, तूही दादा आहेस की त्यांचा. आणि अतुल म्हणाला, येणार, नक्की येणार. जेव्हा तुम्ही थकाल ना तेव्हा नक्की येणार. पण मला माहीत आहे तुम्ही अजिबात थकणार नाही. उलट आता दादाजी झाल्यापासून तुमच्यामध्ये डबल एनर्जी आली आहे. तुम्ही समर्थ आहात तुमची जबाबदारी पेलायला. आणि अर्जुन म्हणाला, ओके, लंच ब्रेक संपत येईल. प्रिन्सेस, तू पटकन खा गं. आणि आर्यानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, नो डॅड, मला नाही खायचं. आणि अर्जुन म्हणाला, असं कसं? असं करायचं नाही. तरीही आर्या खात नव्हती. आणि त्याचवेळी मे आय कम इन असा बाहेरून आवाज आला. आणि सगळ्यांनी तिकडं बघितलं आणि आर्या हसली, कारण इंद्र आला होता खूप खूप काळजीनं. आणि अतुल म्हणाला, ये लो भाई, दामाद भी आ गए, या इंद्राजी या. आणि ऑफिस सोडून आलात? आणि इंद्रा म्हणाला, बराच असा वर्कलोड लंच ब्रेकच्या आधीच उरकून आलो आहे. आणि जर काही राहील तर गेल्यावर करीन. पण सध्या कामापेक्षा महत्त्वाची माझी वाईफ आहे. काम काय होत राहतं, पण तिच्या जेवणाच्या वेळा चुकवायला नको. ज्या त्यावेळी तिच्या पोटात अन्न गेलंच पाहिजे, असं माझ्या आईनं सांगितले म्हणून आलो. आणि टायगर हसून म्हणाला, इसका मतलब इंद्राजी, तुम्ही तुमच्या मनानं आला नाहीत का? आमची प्रिन्सेस रुसेल बरं का. आणि इंद्रा म्हणाला, आईनं सांगितलं असं तरी माझी इच्छा आहे म्हणून आलो ना. आणि मोठी लोकं गायडन्स करत असतात, त्यानुसार वागायचं की नाही हे आपण ठरवायचं. आणि अर्जुन म्हणाला, ओके, यू आर राईट. आता पटकन या आणि खाऊ घाला तिला, टाईम वेस्ट करायला नको. आणि आर्या लगेच उठली आणि म्हणाली, डॅड, आम्ही तिकडच्या रूममध्ये जाऊन खाऊ का?
कारण इंद्राचा टिफिनसुद्धा यामध्येच दिला आहे आमच्या मॉमनं. आणि अतुलनं हसून टाळी वाजवली आणि म्हणाला, घ्या घ्या, सगळेजण त्या रूमचा फायदा घ्या. बिचारा मीच असा एकटा आहे की मला संधीच नाही मिळाली. आणि टायगरचा बाप, मग टायगर आणि आता प्रिन्सेस, सगळे फायदा घ्या असं तो म्हणाला आणि सगळे हसले. आर्यानं ते बास्केट घेतलं आणि तिकडे गेली आणि इंद्रासुद्धा इकडे तिकडे बघत तिच्या मागे गेला आणि तिथं जाऊन तिच्या शेजारी बसून तिला मिठीत घेऊन गोड गोड बोलून लव यू बोलत बोलत तिला खाऊ घातलं. आणि पुन्हा तिला उलटी यायला लागली तसा इंद्रानं मोबाईल काढला आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या बेबींचे खूप सगळे क्यूट क्यूट फोटो दाखवले. आणि ते फोटो बघण्यात, छोट्या बेबींचे व्हिडिओ बघण्यात आर्या दंग झाली आणि तिच्या पोटात ते सगळं गेलं. मग तिचं पोट भरलं आणि आता इंद्रा तिला पाणी पाजत होता आणि आता तिच्यासमोर एका छोट्या बेबीचा तोंडातून फुरक्या मारत असताना पाणी उडवतानाचा व्हिडिओ लागला होता. आणि ते छोटंसं बेबी तोंडातून पाणी उडवायचं आणि आर्याला खूप हसायला आलं. तीही हसली आणि सगळं पाणी इंद्राजीच्या अंगावर उडलं आणि दोघेही हसायला लागले. आणि ते खूप मोठ्यानं हसले की त्याचा आवाज बाहेरपर्यंत आला. आणि अतुल म्हणाला, बघितलं अर्जुन सर, मी काय म्हणालो होतो की इंद्राजींचं बेबी इंद्राजींचंच ऐकतं. आणि अर्जुन मला बरोबर आहे, जेव्हा मुलीच आपल्या राहत नाहीत तर ते बेबी तरी कसं आपलं राहील. पण माझ्या टायगरचं बेबी मात्र माझं आहे, ते माझंच ऐकणार, बघ तू. आणि अतुल म्हणाला, ऐकणारच, कारण ते रक्त तुमचं आहे. चला असू द्या, आता जावई तर रोज येणार आणि आपण आपल्या कामाला लागूया, असं म्हणून ते त्यांच्या कामाला लागले. मग आता असेच 10 दिवस गेले. अर्जुन आर्यन रोज सकाळी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जायचे, बेबींना बघायचे. आता इंद्राजी तर रोज येत होते आणि स्वीटीला हॉस्पिटलमधून आणायचं होतं, त्यामुळे अर्जुन आर्यन आनंदात होते. एवढे 10 दिवस या बायकांशिवाय घरात कसे काढले ते त्यांनाच माहीत. आणि अर्जुन म्हणाला, तनू अजून एक दिवस तिथेच थांब ना, संडे आहे ना उद्या, तर आपण संडेला बेबीचं ग्रँड वेलकम करू, स्वीटीलाही तेवढंच एक दिवस आराम भेटेल. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे. आणि अर्जुन अतुल आणि आर्यनला म्हणाला, माझ्या घरी खूप आनंद चालून आला आहे, तर आपल्या सगळ्या कंपनीतल्या वर्कर्सना बोनस देण्याची तयारी सुरू करा आणि घरच्या नोकरांसाठी सुद्धा बक्षिसाची पाकिट तयार करून ठेव टायगर. आणि अतुल हसला आणि म्हणाला, वाव, आता सगळे वर्कर खुश असतील, कारण दिवाळी तोंडावर आली आहे आणि त्यांना दिवाळीच्या आधीही बोनस आणि दिवाळीचाही बोनस, डबल डबल बोनस. आणि अर्जुन म्हणाला, असू दे, ते जितके खुश होतील ना तितकं त्यांना वाटेल की अर्जुन सरांच्या घरी आणखीन आनंद यावा आणि त्यांना बोनस मिळावा, आणि म्हणूनच हे सगळं करायचं. आणि बेबी घरी गेल्याशिवाय मीडियामध्ये हे काहीही जाता कामा नये. आणि अतुल म्हणाला, मग त्यापेक्षा एक काम करतो ना, मंडेला आल्या आल्या सगळ्यांना कळवतो आणि बाकीच्या ब्रांचेसमध्ये मेल करून टाकतो आणि मग अनाऊन्स करा म्हणतो. अर्जुन म्हणाला, चालेल. मग आता रविवार उजडला. अतुल अजूनही झोपला होता. नेहा मात्र किचनमध्ये जाऊन काहीतरी खडबड करत होती. आणि नेहा अतुलला म्हणाली, ए अतुल, उठ ना, पटकन अर्जुन सरांच्या घरी जायचं आहे. अरे तिथं दुसरं कोणीच नाही, आपण जाऊन तयारी करायची आहे, आज बेबी घरी येणार आहेत. आणि अतुल उठला आणि म्हणाला, हो यार, आज अर्जुन सरांच्या घरी खुशिया येणार आहे आणि अर्जुन सरांचं सुख शांती काही महिन्यांसाठी गायब. चला. आणि मुलींना सांगितलं का? नेहा म्हणाली, हो, मधू कधीच पोहोचली असेल, पिहूसुद्धा येणार आहे, बाकी आर्यासुद्धा तिथे असेलच तिच्या मदतीला, पण ती प्रेग्नंट आहे ना, तिला काहीही त्रास द्यायला नको. आणि हा एवढा डब्बा तू वरती ठेव. आणि अतुल म्हणाला, राहू दे ना तिथेच, मला कंटाळा आला आहे, नंतर ठेवूया. आणि नेहा म्हणाली, नाही, जिथले तिथं वस्तू गेलेल्या बऱ्या असतात. आणि अतुल म्हणाला, राहू दे म्हटलं तर तू ऐकतच नाही बघ, घेतलेली वस्तू जिथल्या तिथं गेल्याशिवाय तुला चेनच पडत नव्हतं. आणि ती स्वतः डबा घेऊन वर चढली आणि घसरणार इतक्यात अतुलनं तिला पकडलं, म्हणून बरं. आणि तो घाबरून म्हणाला, ए नेहा, अगं काय सुरू आहे तुझं? आता तू पडली असे तर केवढ्यात पडलं असतं आणि कसं झालं असतं? आर्यांच्या बेबीचं वेलकम, तू हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही सगळे तुझ्या भोवती, हो ना?
आणि नेहा हसली आणि म्हणाली, अतुल तुला एक कळते का? अतुल म्हणाला, काय? नेहा हसून म्हणाली, अतुल तू चक्क मला उचलून घेतला आहेस वरच्यावर हवेत. आणि नालायक कुठला, नेहमी म्हणतो की मी खूप भारी आहे, मी मोठी आहे, मी तुला झेपणार नाही. आणि आता कसं झेपतं रे माझं वजन तुला? याचा अर्थ मी अजिबात जाड नाही. मला उचलायला नको आणि मी नेहमी सतत उचलायला लावीन म्हणून बहाणे करतोस का? आणि अतुलनं लगेच, अरे बाप रे किती जड आहेस तू, असं म्हणून तिला खाली सोडली. नेहा आता त्याच्या गळ्यात मिठी मारली होती, ती सोडतच नव्हती आणि म्हणे, नाही नाही आता मी सोडणारच नाही, चल चल मला बेडरूममध्ये घेऊन चल. आणि अतुलनं आता जमिनीवर तिला ठेवली आणि मला, नाही बाबा तू खूप भारी आहे, आणि गेलं पळून. आणि नेहा हसायला लागली आणि म्हणाली, काम चुकार कुठला, घरातलं एकही काम करत नाही, जसं काही याचा जन्म फक्त अर्जुन सरांच्या कंपनीसाठीच झाला आहे असाच वागतो. आणि अतुल म्हणाला, नेहा मी तुला दर महिन्याला खूप सगळे पैसे देतो, मग त्यातून नोकर ठेव, तुला कोण सांगतो काम करायला? नेहा म्हणाली, आणि नोकर ठेवून काय करू, मी नुसती बसून खाऊ का, आणि माझं वजन वाढलं तर? आणि अतुल, आता मला कळतंय माझं वजन जास्त नाही, तर तू रोज मला घेऊन वेटलिफ्टिंग करायचं. आणि अतुल नुसता हसला, पण तो इतका महाचतुर होता की तो कधी म्हणजे कधीच नेहाची ही इच्छा पूर्ण करणार नव्हता. कारण बायकोचे जास्त लाड केले की ती आपल्याला तिच्या जवळून हलू देत नाही, सतत सतत स्वतःभोवती फिरवत राहते. आणि तिचे लाड करत बसलो तर काम कधी करणार, असं अतुलचं तत्त्व. त्यामुळे जितके असतील तितके गोड बोलून तो तिला लांबच ठेवायचा, जास्त अंगचटीला येऊ द्यायचा नाही, म्हणजे आपल्यालाही ती सवय लागत नाही असं म्हणून. त्यानं नेहाला आजपर्यंत, म्हणजे त्याच्या लग्नाला 26 वर्ष होऊन गेली होती आणि अर्जुन सरांपेक्षा 1-1.5 वर्ष आधी त्याचं लग्न झालं होतं लवकर. आणि इतकी वर्ष त्यानं ती किती पण ओरडायची, रोमॅन्टिक मूडमध्ये द्यायची, पण यानं तिला जितक्यात तितकी ठेवली होती. मग आता दोघेही कसे तरी पटकन तयार झाले, अर्जुन सरांच्या घरी गेले आणि अतुल म्हणाला, ए टायगर तुझे डॅड कुठे गेले? आर्यन मला, अंकल मी इथे थांबणार आहे, डॅड त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घ्यायला गेले आणि मामासुद्धा गेले. अतुल म्हणाला, मी काय म्हणतो टायगर, तू खूप बदनसीब आहेस, तुझे डॅड तुला काही करू देतच नाहीत, तुझी मुलं आणि तेच पुढे पुढे करतात. आणि आर्यन त्याला डोळा मारत म्हणाला, मग अंकल चांगलीच आहे की, याला बदनसीब नाही तर खुशनसीब म्हणतात. आता बेबी थोडेसे मोठे झाले की आम्ही बेबींना त्यांच्या बेडरूममध्ये ढकलणार आणि मग फक्त मी आणि स्वीटी. तसे आता सगळे हसले आणि मधू म्हणाली, ए ब्रो ही फुलं घे आणि पटकन तुझ्या बेडरूममध्ये टाकून ये, त्यावर बेबींना झोपवायचं. आणि आर्यन हसून म्हणाला, बघा अंकल, मॅडी तर आमची रूम हनीमूनसारखी तयार करायला घेतली पण. आणि मधू म्हणाली, आर्यन ब्रो डोंट कॉल मी मॅडी, आणि ही फुलं तुझ्यासाठी नाहीत बेबीसाठी आहेत. आणि आर्यनसुद्धा म्हणाला, डंब, मग डोंट कॉल मी ब्रो, दादा म्हण. आर्य म्हणाली, दादा इकडे दे, मी तुझ्या बेडरूममध्ये फुलं टाकून येते. आणि नेहा म्हणाली, नाही नाही तू शिड्या चढायच्या नाहीत, तू खाली काय असेल ते कर बरं. मग आता संडे होता म्हणून सगळी जावई मंडळीसुद्धा गोळा झाली होती. आणि इकडे हॉस्पिटलमधून अर्जुन सरांनी 2 बेबी घेतल्या, रिया, तन्वी आणि स्वीटीला गाडीत बसवलं आणि स्वतःही बसले. 4 गाड्या पुढे बॉडीगार्डच्या, 4 गाड्या मागे, आणि अशा कडेकोट बंदोबस्तात ते बेबींना घरी घेऊन निघाले. आणि अर्जुनने फोन करून सांगितलं की आम्ही निघालोय, तुम्ही तयार राहा. आणि सगळेजण आतुरतेने त्या 2 क्यूट क्यूट बेबींची वाट बघायला लागले. मग गाडीमध्ये एक बेबी रियाकडे, एक बेबी तन्वीकडे, आणि अर्जुन सर स्वीटीला पकडून बसले होते. आणि दुसऱ्या बाजूनं कुणालही बसला, आणि तिनं कुणालच्या नाही तर अर्जुनच्या खांद्यावर मान टाकली होती. आणि कुणालकडे बघून अर्जुन हसायला लागला. आता कुणालही थोडा थोडा हसायला लागला आणि म्हणाला, अर्जुन एन्जॉय कर, सगळे तुझ्यावरच प्रेम करतात, माझी मुलगीसुद्धा माझी राहिली नाही. आताही अर्जुन सरांना तो क्षण आठवला ज्यावेळी रियाची डिलिव्हरी झाली होती आणि स्वीटी जन्माला आली होती. आणि बहिणीचं मूल म्हणून त्यांनी तिच्यावर खूप प्रेम केलं होतं आजपर्यंत, आणि तीही मामांची खूप लाडकी.
तिलाच आपली सून करून आणायची आणि बहिणीवर प्रेम करायला मिळालं नाही ती कसर पूर्ण करायची हे त्यांच्या डोक्यात होतंच. आणि झालंही तसंच. त्यांनी स्वीटीला सून करून घेतली आणि आत्ता तिने 2-2 गुड न्यूज दिल्या. मग आता घरी सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि आरव म्हणाला, आर्यन आता 2-2 बेबी तुम्ही कसे सांभाळाल? आमच्याकडे एकच होतं तरी खूप त्रास व्हायचा. ते एकाच वेळी रडतात, हसतात, आजारी पडतात, त्यांचं वॅक्सिन असतं आणि मग त्या पिरियडमध्ये तर खूप रडतात आणि खूप गोंधळ असतो. आणि तुझा तर खूप गोंधळ उडणार आहे 2-2 बेबींमुळे. आणि अतुल म्हणाला, हा सगळा टायगरच्या अति रोमॅन्टिकपणाचा परिणाम आहे. आणि शेहजादा आतासुद्धा त्याच मूडमध्ये आहे. बेबीसाठी रूम सजवली तर म्हणतो हनीमूनसाठी सजवली. आणि टायगर आधी हे 2 बेबी मोठे होऊ दे, मग दुसऱ्या 2ची तयारी कर. असं म्हणून अतुलनं त्याची फिरकी घेतली आणि सगळेजण हसायला लागले आणि आर्यनने लाजून चेहरा लपवला.